करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल। उद्या DCP साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे। हा प्रकार घडतोय याच परिसरामध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे, जे जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये। आणि मी DCP साहेबांशी चर्चा केली, कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे। बाहेरची लोक इथे येता कामा नये, दुसरं कोणी येता कामा नये। वार्डातली लोक 100% चालतील, व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामा नये, कोणी येता कामा नये। पहिल्या याच्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला नाही दाखल नाही केला, सोडले त्यांना। आणि ऐका, उद्या DCP साहेबांशी आता चर्चा झाली, त्यांच्याकडे ते कडक कारवाई झाली पाहिजे। ज्यांना सोडले असतील आणि ज्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे। नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत। नाटेकर उमगनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ॲडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, म्हणजे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं। आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते। तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं, ते कोणी मला कधी बसली ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला। पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानं नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं। नेमकं काय कारण आहे? कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला नाही ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली। त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः रवी पाटील नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय। तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं ओमनाथ नाटेकर सांगतायत। हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय। त्यामुळे काही पैसे वाटपचा विषयच नाहीये। नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते।